श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत 2025 हे संपूर्ण नूतन वर्ष तुम्हा मिथुन राशीच्या जातकांना कसं राहणार आहे. तुमच्या जीवनामध्ये कोणती संधी, कुठले शुभ संकेत घेऊन येणार आहे आणि त्याचबरोबर कुठल्या बाबतीमधील काळजी वाढवणार आहे. मग ही माहिती समजून घेताना आपल्याला सर्वांना हे समजून घेणं आवश्यक आहे की आपण राशी पत्रिकेनुसार माहिती समजून घेत आहोत. तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे या माहितीमध्ये काही अंशी बदल होऊ शकतो, तफावत होऊ शकते, परंतु तुम्हाला तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे तुमच्या गोचरीच्या स्थितीमधील गुरुदेवांची स्थिती, शनिदेवांची स्थिती, राहुदेवांची स्थिती, केतुदेवांची स्थिती आणि तुमच्या कुंडलीतील राहुदेव, गुरुदेव, केतुदेवांची स्थिती ही कशी आहे आणि ती तुम्हाला किती फलद्रूप ठरणार आहे हेही समजून घ्यायचं असेल, नक्की मला संपर्क करा. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा देत आहे. त्याच्यावरती व्हॉट्सअपला जाऊन तुम्ही तुमची जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण ही माहिती पाठवून तुमची माहिती नक्कीच समजावून घेऊ शकता. त्याचबरोबर आपणा सर्वांना हे सांगू इच्छिते की हे नूतन वर्ष तुमच्यासाठी कसं राहणार आहे ही माहिती सुरुवात करताना आपण सर्वात प्रथम समजून घेणं आवश्यक आहे की या नूतन वर्षामध्ये कुठले ग्रह परिवर्तित होत आहेत आणि त्यांच्या तारखा कोणत्या. तर गुरु महाराजांचं महापरिवर्तन होणार आहे. गुरु महाराज तुमच्या लग्नस्थानातनं तब्बल 12 वर्षांनी गोचर करणार आहेत. ही अतिशय शुभ संकेताचा हा संपूर्ण वर्षभराचा कालावधी राहणार आहे 15 मे नंतरचा. आणि त्याचबरोबर शनी महाराजांचं सुद्धा महापरिवर्तन या वर्षात आहे आणि ते आहे 30 मार्च 2025 ला. राहुदेवांचं गोचर हे मीन राशीतनं सुरू आहे आणि केतुदेव कन्या राशीतनं गोचर करतायत. अर्थात तुमच्या दशम स्थानातनं राहू आणि चतुर्थ स्थानातनं केतुदेवांचं गोचर आहे. परंतु 18 मे नंतर राहुदेव परिवर्तित होतील आणि तुमच्या त्रिकोण स्थानातनं भाग्यातनं गोचर करतील, विशेष संधी आणणार आहेत. त्याचबरोबर केतुदेवांचं सुद्धा गोचर तृतीयातनं, पराक्रमातनं होणार आहे आणि विशेष तुम्हाला काहीच टेन्शन देणार आहेत. मग ते कुठलं तेच आपण व्यवस्थित समजून घेऊयात. सर्वात प्रथम समजून घेऊ गुरुदेव आपले लाभ प्राप्त करून देणार आहेत. गुरुदेवांचं जेव्हा महापरिवर्तन घडेल 15 मे 2025 नंतर, त्यानंतर ते तुमच्या लग्नात येतील. लग्नस्थान म्हणजे काय? लग्नस्थान तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्या स्वतःच्या कुंडलीचा संपूर्ण अभ्यास आपण जेव्हा करतो त्यावेळेस तुमच्या लग्नस्थानाला फार महत्व आहे. लग्नस्थान म्हणजे आपण स्वतः आणि आपल्या स्वतःचा आत्मविश्वास. लग्नात जेव्हा गुरुदेव येतील तेव्हा तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास प्राप्त होईल. कुठलंही काम करायचं आत्मविश्वासाने आणि निश्चयाने तुम्ही ते काम करायला घ्याल आणि त्या कामाला पूर्णत्वाला न्याल. याचबरोबर पंचम स्थानावरून आपण शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय सुद्धा पाहतो. प्रेम प्रणयासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. तुमच्या जीवनात एखादी व्यक्ती आहे त्याच्यासोबत तुम्ही व्यक्तच झालेला नाही आहात, आता होऊ शकता. मे नंतर तुम्ही त्या व्यक्तीसोबत व्यक्त करण्यासाठी गुरु महाराजांची कृपा, विवाहबद्ध होण्याचे सुद्धा योग आहेत. अर्थात प्रेम विवाह ज्यांना करायचा त्यांच्यासाठी 15 मे नंतरची स्थिती अतिशय शुभ म्हणता येईल. सप्तम स्थान काय दर्शवतं? सप्तम स्थान हे भागीदारीचे व्यवसाय आणि त्याचबरोबर तुमच्या जोडीदाराचं सौख्य दर्शवतं. लाईफ पार्टनर बद्दलचे तुमचे जे काही समज, गैरसमज आहेत, काही अंशी वाद कलह आहेत, ते संपुष्टात येण्यासाठी ही गुरु महाराजांची स्थिती अतिशय लाभदायक आहे. त्याचबरोबर ज्यांना भागीदारीचा व्यवसाय अगदी नुकताच सुरू करायचा आहे, तर तुम्ही 15 मे नंतर जर सुरू करू इच्छिता तर नक्कीच करा. लाभदायक स्थिती आहे. 15 मे पर्यंत मात्र थोड्याशा काही अंशी तुम्ही जो भागीदारी पार्टनर जो निवडलेला आहे त्याच्यासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात किंवा एखादा व्यवसाय तुम्ही जो निवडलेला आहे त्या व्यवसायामध्ये शंका कुशंका जास्त वारंवार येणं आणि त्या माध्यमातून वाद होणं, असे काहीसे प्रसंग 15 मे पर्यंत उद्भवून येऊ शकतात, पण तदनंतरची स्थिती अतिशय शुभ आहे. राशी पत्रिकेतील भाग्यस्थानावरती गुरुदेवांची नवम दृष्टी म्हणजे त्रिकोण स्थानावर जेव्हा गुरु महाराज दृष्टी देतात त्यावेळेस विशेष फळ प्राप्त करून देतात. ते म्हणजे करिअरला एक वेगळी कलाटणी, वेगळं वळण प्राप्त करून देतात आणि तुम्हाला विशेष मोठ्या उंचीपर्यंत घेऊन जातात. मग ती आध्यात्मिक आहे, त्याचबरोबर तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये आहे, तुमच्या नेमफेमच्या बाबतीमध्ये आहे. उच्च स्तरावर तुम्हाला घेऊन जाण्याचं शुभ कार्य फक्त गुरु महाराज तुम्हाला करत असतात आणि हे 12 वर्षानंतर तुमच्या जीवनात घडतंय. ही संधी आहे. या संधीचा लाभ तुम्हाला निश्चित घ्यायचा आहे. पत्रिकेमधल्या गुरुदेवांची स्थिती आपण जाणून घेतली की 15 मे नंतर तुम्हाला काय फायदे होऊ शकतात, गुरुदेव तुम्हाला काय विशेष बदल करू शकतात. ज्यांना विवाह करायचा त्यांना विवाहासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. इथून मागे म्हणजे 15 मे
2025 पर्यंत तुम्हाला गुरुदेवतेचं बळ नाहीये. त्यामुळे विवाहाच्या कार्यामध्ये अनंत अडचणी येतात. म्हणजे गुणं जुळणं याच्यामध्ये अडचणी येतात, पसंतीमध्ये अडचणी येतायत, स्थळ दारापर्यंत येतात पण उत्तर देत नाहीयेत, अशा पण काहींच्या समस्या आहेत. किंवा पुन्हा फॉलोअप होतच नाही स्थळाबाबतीमध्ये. अशा शंका आहेत. तर या सगळ्यांचं उत्तर देते 15 मे नंतरचा कालावधी तुम्हाला विवाहबद्ध होण्यासाठी अतिशय शुभ आहे. तोपर्यंत तुम्हाला उपासनेची जोड देऊन विवाहाचं कार्य संपन्न करून घ्यायचं आहे. आता हे झालं गुरुदेवांचं अत्यंत शुभ परिणामकारक फळ काय मिळणार. गुरुदेवांचं शुभ परिणामकारक फळ काय मिळणार हे आपण आता समजून घेतलं. गुरुदेव 15 मे 2025 पर्यंत कुठल्या अशुभ संकेत तुम्हाला देतील ते समजून घेऊयात. वर्षातील हे पहिले 5 महिने आहेत. या 5 महिन्यामध्ये तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे? सगळ्यात पहिली काळजी म्हणजे गुरुदेवांचं व्ययस्थानातनं जेव्हा गोचर होतं, त्यावेळेस षष्ठ स्थानावरती गुरुदेवांची दृष्टी येते. त्यामुळे विनाकारण वाद कलह यांना आमंत्रण. त्याचबरोबर तुमच्या जोडीदारासोबत मतवैचारिकता निर्माण करून देणं, भागीदारी पार्टनर सोबत मतवैचारिकता निर्माण करून देणं आणि त्या माध्यमातून तुमचा व्यवसाय जो तुम्हाला उत्तमरित्या घेऊन जायचा आहे पुढे, पण तो न होणं, यामुळे होणारी चिडचिड, या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला जावं लागतं. काही अंशी मानसिकतेत डिप्रेशनमध्ये जाणारी स्थिती सुद्धा निर्माण होते. असताना जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस या गोष्टी निश्चित घडवतात. पण ही परिस्थिती तुम्हाला बदलवता येऊ शकते. ती म्हणजे गुरुदेवांची उपासना जास्तीत जास्त करणे. मग त्या माध्यमातून तुम्ही गुरुचं बळ प्राप्त करून घेऊ शकता. आता शनी महाराजांच्याकडे जाऊयात. शनी महाराज तुमच्या राशीपत्रिकेतील दशमातनं गोचर करण्यास सुरुवात करतील 30 मार्च पासून. शनिदेवांबद्दल आपण बोलतोय. शनिदेव जेव्हा दशमात येतील त्यावेळेस तुम्हाला ऑइल, पेट्रोल पंप, मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय. तुम्हाला तुमचं कार्य वाढवण्याचं काम करणार आहेत आणि हे कार्य तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उत्तमरित्या करून देण्यासाठी राहुदेवांची सुद्धा तुम्हाला कृपादृष्टी आहे. राहुदेव 18 वर्षांनी तुमच्या दशमस्थानातनं गोचर करतायत आणि ते 18 मे पर्यंत करणार आहेत. मग 18 मे पर्यंत तुम्हाला विशेष फळ देतच आहेत ना. आत्ताही देत आहेत आणि 18 मे पर्यंतचा कालावधी पण आहे. म्हणजे जी कोणी व्यक्ती आता आपला हा व्हिडिओ पाहतीये, तर तुम्हाला पुढील 5 महिन्यानंतरचा कालावधी पण समजतोय आणि आता सध्या 5 महिने तुम्हाला काय काळजी घ्यायची हेही समजतंय. तर त्या माध्यमातून सांगू इच्छिते 18 मे पर्यंत तुम्हाला तुमचा व्यवसाय उच्च स्तरावरती घेऊन जायचा आहे. काही चुका असतील, काही काही अंशी तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी काही गोष्टींची नवीन नियोजन आहे, मशिनरी खरेदी करायची आहे किंवा काही स्टाफ वाढवायचा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. तुमच्या व्यवसायामध्ये नियोजनबद्धता जी नव्हती, जी ढिली झाली होती, एक कमांड होती ती ढिली झाली होती, ती तुम्हाला पुन्हा प्राप्त करून घ्यायची आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय आणखीन मोठ्या स्तरावरती घेऊन जाऊ शकणार आहात. विशेष फळ देतील की तुमच्या भाग्यस्थानातून जेव्हा राहुदेव गोचर करतील तेव्हा परदेशवारी तुम्हाला जास्त घडेल. ज्यांना शिक्षणासाठी, व्यवसायासाठी परदेशात जायचंय त्यांना संधीचा काळ निर्माण करून देतील. हा 18 महिन्याचा काळ आहे. म्हणजे 18 मे नंतर पुढील 18 महिन्यांसाठी तुम्हाला ह्या सगळ्या संधी प्राप्त करून घ्यायच्या आहेत. राहुदेव तुम्हाला काय देतात? तुम्हाला कुठल्याही गोष्टीतलं सखोल ज्ञान देत असतात. राहुदेव तुम्हाला संशोधक वृत्ती वाढवतात, चिकित्सक बुद्धी वाढवतात, एकनिष्ठता वाढवतात. कामामधील एकसंगता कशी राहील, काम कसं व्यवस्थित पूर्ण होईल, कुठलंही काम सफाईदार कसं होईल याच्याकडे तुमचा कल वाढवतात आणि हेच तुम्हाला राहुदेव फळ 18 मे पर्यंत देणार आहेत. तदनंतर राहुदेवांचं गोचर भाग्यातनं होईल, परंतु राहुदेव आणि शनिदेव यांचं एकत्रित गोचर 30 मार्च 2025 ते 18 मे 2025 पर्यंतचं एकत्रित गोचर आहे. हे थोडंसं तुम्हाला त्रासदायक राहू शकतं. शनी महाराज आणि राहुदेव जेव्हा एकत्र येतात तेव्हाच थोडंसं पितृदोष निर्माण होतो आणि तो पितृदोष तुम्हाला काय त्रास देऊ शकतो, तर तुमच्या वडिलांसोबत मतवैचारिकता निर्माण करून देऊ शकतो. त्याचबरोबर केतुदेवांकडे जाऊयात. केतुदेव हे तुमच्या राशीकुंडलीतील तृतीयातनं गोचर करतायत. तृतीय स्थान हे पराक्रमाचं, तृतीय स्थान परिश्रमाचं, तृतीय स्थान हे भावंडांच्या सौख्याचं आणि तृतीय स्थान हे छोट्याखानी प्रवासाचं. या ठिकाणी जेव्हा केतुदेव येतात तेव्हा तुमच्या कामाची गती जी आहे त्यात थोडीशी स्थिरता किंवा अंतर निर्माण करून देतात. अर्थात तृतीय स्थानामध्ये जेव्हा केतुदेव येतात तेव्हा मीडिया क्षेत्राशी रिलेटेड तुमचं काम जर असेल तर ते काम वाढवतात. तुम्हाला कामामधील एकसंगता वाढवतात, घाई करायला लावतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की 18 मे नंतर कुठलाही डिसिजन घाईने अजिबात घ्यायचा नाही. शांत विचार करून घ्यायचा आहे. कारण 18 मे नंतरचे तुमचे डिसिजन चुकू शकतात. याचं कारण म्हणजे केतुदेव तृतीयात येणं.
तृतीयात जेव्हा केतुदेव येतात तेव्हा चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे 18 मे नंतर तुम्हाला कुठलाही डिसिजन घ्यायचा तुमच्या करिअर रिलेटेड किंवा वैवाहिक दृष्टिकोनातून किंवा प्रेमासंदर्भात कुठलेही तुम्हाला महत्त्वपूर्ण डिसिजन घ्यायचे घाईत घ्यायचे नाही, शांतपणे विचार करून घ्यायचे. हे तृतीय स्थानातले केतुदेवांचे निगेटिव्ह परिणाम होणार आहेत ते समजून घेतलं. केतुदेव पॉझिटिव्ह काय परिणाम देतील ते समजून घेऊयात. केतुदेवांची नवम दृष्टी ही तुमच्या लाभस्थानावर येईल. म्हणजेच तुमचं इन्क्रिमेंट होणं, प्रमोशन होणं हे शुभ चान्सेस तुम्हाला प्राप्त होतील. याचबरोबर तुम्हाला जो लाभ प्राप्त होतो, आता बऱ्याच जणांची अशी समस्या आहे की माझ्याकडे खूप पैसा येतो पण टिकत नाही. तर या समस्येवरती मात करण्यासाठी केतुदेवांचं हे शुभ परिणामकारक फळ आहे. याचबरोबर ज्यांना गूढविद्येचा अभ्यासक व्हायचंय, कायद्यासंदर्भातलं शिक्षण आलं, आयुर्वेदिक क्षेत्रातलं शिक्षण आलं, मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण आलं, याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र या संदर्भातलं शिक्षण आलं, याचा तुम्हाला अभ्यासक व्हायचंय, निश्चित तुम्ही प्रयत्न करा. अभ्यासामधली एकसंगता, एकाग्रता तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी केतुदेवांचं शुभ परिणामकारक फळ आहे. केतुदेव तृतीयात येतात त्यावेळेस तुम्हाला परिश्रम घडवतात, अभ्यासामधली एकसंगता घडवतात, तुम्हाला विशिष्ट प्रकारे फळ प्राप्त करून देतात. हे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला केतुदेव प्राप्त करून देतील. शुभ परिणामकारक फळ शनी महाराज काय देणार आहेत तेही समजून घेऊयात. ज्या काही अडचणी होत्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये त्या सॉल्व्ह करतील. ज्यांना सरकारी गव्हर्नमेंट खात्यात नोकरी हवी आहे त्यांना नोकरी प्राप्त करून देतील. म्हणजे शनी महाराजांचं सगळ्यात उत्तम फळ हे प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर तृतीय स्थानावर शनी महाराजांची दृष्टी येईल, त्यामुळे तुमचा जो अनलिमिटेड खर्च होतोय त्या खर्चावरती आळा बसेल. म्हणजे तिथेही तुम्हाला ते शुभ परिणामकारक फळ देतील. याचबरोबर शनी महाराजांची सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानावरती जाईल, मातृसौख्य प्राप्त होईल, वाहन वास्तूचं सौख्य प्राप्त होईल. हे संपूर्ण वर्ष तुम्हाला नवीन खरेदीचा सगळ्या शुभ परिणामकारक फळांना प्राप्त करून घ्यायचंय, तर उपासना करणं आवश्यक आहे. गुरु महाराजांची उपासना मे 2025 पर्यंत तुम्हाला करायची आहे. का करायची आहे? तुमच्या रागावरचं नियंत्रण सुटतंय, चिडचिड होतीये, काही जण डिप्रेशन मध्ये चालली आहेत, काही जणांना एन्झायटी खूप जास्त जाणवतीये. तुमच्यासाठी दत्त महाराजांची उपासना किती फलद्रूप राहू शकते हे समजून घ्या. गुरुदेव हे तुमच्या व्ययातनं गोचर करतायत, अतिसंकट प्राप्त करून देतायत, पतीचं किंवा पत्नीचं सुख तुम्हाला प्राप्त होत नाहीये, लव्ह पार्टनर सोबत वादावाद होत आहेत, या सगळ्या गोष्टी होत आहेत. तुम्हाला याच्यातनं परिवर्तन हवंय तर दत्त महाराजांची उपासना करणं, दर गुरुवारी दत्त मंदिरात दर्शन करणं, हरभरा डाळ आणि गूळ देवासमोर ठेवायची आहे. ती कुठल्या प्रमाणात, किती प्रमाणात घ्यायची ते तुम्ही ठरवा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती घेऊन जायची आहे, देवासमोर ठेवायची आहे, देवाला नतमस्तक व्हायचंय. आणि त्याचबरोबर हा उपाय तुम्हाला 15 मे पर्यंत करायचा आहे. दशमस्थानामध्ये शनिदेव येणार आहेत आणि राहुयुक्त गोचर करणार आहेत. कम्युनिकेशन मध्ये काही प्रॉब्लेम होणार आहेत व्यवसायाच्या ठिकाणी. तर मग याच्यासाठी काय करायचं आहे, तर रीम शम शनेश्वराय नमः हा शनी महाराजांचा जप आणि रीम राहवे नमः हा राहुदेवांचा जप. हा एकत्रितरित्या तुम्ही 27 वेळा दोन्हीही जप वर्षभर करा. तुम्हाला विशेष लाभ प्राप्त करून घ्या. त्याचबरोबर केतुदेव तृतीयात येणार आहेत, तर तुम्हाला काही अंशी अडचणी निर्माण करून देतील, डिसिजन चुकू शकतात. तर यासाठी काय करायचं, 18 मे नंतर तुम्हाला केतुदेवांचा सुद्धा जप करायचा आहे. केतुदेवांचा रीम केतवे नमः जप करा किंवा नवग्रह मंत्रातील केतुदेवांचा पूर्ण जप तुम्ही करू शकता. तर आज आपण ही संपूर्ण माहिती समजून घेतली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनलला भेट द्या. यावर अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि दरमहा राशीफळ अपलोड असतं, तेही समजून घ्या, त्यावरती जाऊन माहिती घ्या. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.